नमस्कार दोस्तों, मैं KMJ राय एजुकेशनल ट्रस्ट की तरफ से योग गुरु कृष्ण मुरारी राय आज योग दिवस के उपलक्ष्य में चर्चा का विषय है अष्टांग योग दर्शन, जो कि लोकमान्य नगर भाजपा अध्यक्ष श्री नीलेश पाटिल के नेतृत्व में एवं योग गुरु श्री कृष्ण कामले गुरु जी के दिशा निर्देश में एवं भाजपा शिक्षण मंडल अध्यक्ष श्री कृष्ण मुरारी राय के सहयोग से लोकमान्य नगर थाने के भाजपा कार्यालय में प्रस्तुत किया गया। देखिए एक रिपोर्ट। तुकाराम महाराजांचं आपण नाव ऐकलं असेल। तुकाराम महाराज हे भक्ती मार्गातले, परंतु त्यांना सुद्धा या अष्टांग योगाची माहिती, देहाची माहिती कशी होती, कशी त्यांनी साधना केली, सद्गुरूंची आरती आहे त्याची। ओवाळा ओवाळा माझे सद्गुरू राणा, माझे सावळे राणा, ओवाळा ओवाळा माझे सद्गुरू राणा, माझे सावळे राणा, पाचाई तत्वाच्या ज्योती लागल्या ध्याना, निराकार वस्तू कैसी आकाराली, कैसी आकाराली, सर्वागती व्यापक माझी सद्गुरू माऊली। 16 सांधे 72 कोठड्या हरिणे काया रंचली, 9 दरवाजे खिडकी आत मूर्ती बैसली। हे तुकाराम महाराज बद्दल आपण ऐकलं आहे, माहिती आहे। ते वारकरी होते आणि त्यांचं जे भक्ती मार्गातलं वारकरी संप्रदाय भक्ती भेटलं जातं, परंतु त्यांना ध्यान बघायचं आहे। आज सांगितलं आहे पंचप्राण। आपलं शरीर जे आहे हे 5 महाप्राणांनी बनवलेलं आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। त्यांनी 16 सांधे सांगितले। 16 सांधे ही काया जी आहे 16 सांधेमध्ये आहे। 16 सांधे कोणते आहेत? आपल्या पायाचं अंगुष्ठ हे पहिलं, त्याच्यानंतर घुटणे, घुट्याच्यावरती आपलं हे गुडघे, कमरेचा भाग, त्याच्यानंतर जानू, दुधा आणि सीधा शिल जी आहे त्याला जे जोडते ते शिवनी, त्याच्यानंतर लिंग, नाभी, मान, कंचिका, लंबिका, नासिका, भ्रूमध्य आणि शेवटचं मूर्धा। आणि शेवटचं जे आहे आपल्या टाळूवरती छिद्र असते, म्हणजे ते दिसत नाही, ते छिद्र जे आहे त्याला म्हटलं ब्रह्मरंध्र। ब्रह्मरंध्र स्मशानात गेल्यानंतर हा मुद्दा आपण जाळतो, जाळताना पूर्ण शरीर जळल्यानंतर शेवटी सर्वात त्याचा फटकन आवाज होतो, तो या छिद्रात असतो, त्याला म्हणतात ब्रह्मरंध्र असे। ते तुकाराम महाराजांनी त्याने वर्णन केलं, ते वर्णन। आणि यांची सांगितलं काय, 9 दरवाजे खिडकी, 9 दरवाजे, शरीराला 9 दरवाजे आहेत। या ह्याच्या मानेपासून इकडे 7 आहेत। 2 डोळे, 2 कान, 2 नाक, 1 तोंड, हे 7 झाले। आणि खालचं लिंग आणि ते बुधा, असं 9 दरवाजे। आणि एक खिडकी म्हटलं त्या ब्रह्मरंध्राला, मागच्या बाजूला जी आहे सांगितले। असं या शरीराला, हे शरीर जे आहे हे मनासोबत कसं जुळवायचं, ते जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे। पतंजली याच्यामध्ये जसे अष्टांग योग सांगितले आहेत, ते अष्टांग योगामध्ये यमनियम म्हटलेलं आहे। यम हे कशाकरता आहे? यम म्हणजे समाजाला जोडणारा, आणि नियम म्हणजे स्वतःवरची बंधन। आता यामध्ये यमामध्ये काय आहे ते, यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। हा जो समाज आहे हा अहिंसेवरती बांधलेला आहे। ते जाती प्रथा असतो, तुमचा धर्म असो, की कुठली समाज व्यवस्था जी आहे ती अहिंसेवरतीच आहे।
हिंसेवर नाही आहे, हिंसेवर कुठलाही समाज राहिलेला नाही आहे. पूर्वीच्या काळी होता अगदी आधी मानव जो होता तो हिंसावादी होता. काय म्हणजे त्याला खायचं असेल तर कोणाला मागूनच खायचं. परंतु अहिंसा जेव्हा आली, अहिंसेचं तत्त्व जेव्हा आलं, त्या अहिंसेच्या तत्त्वावरती पहिल्यांदा या समाजाची स्थिती झाली. त्यानंतर सत्य, जे आपण पाहतो ते सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. मग ती चोरी कुठल्याही प्रकारची असो, ती चोरी न करणे याच्यावर हा समाज मानलेला असतो. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं सेक्स नाही आहे, याच्याशिवाय कायिक, वाचिक, मानसिक या सर्व प्रकारचं ब्रह्मचर्य आहे. मला कोणाचं मन दुखवणं हे सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये येतं. कुणाला मारणं, कुणाला लुटणं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. आणि शेवटचं आहे की अपरिग्रह, जास्तीचं जमा करणे हे अपरिग्रह. म्हणजे तुम्हाला चपलाची जोड किती आवश्यकता आहे किंवा किती. आता घरात गेलं, बायकोच्या म्हणा आपल्या मनात किती जोड असेल ठेवायला जागा नाही. इतर वस्तूसुद्धा ज्या आवश्यक नाही आहे त्या अपरिग्रह म्हणतात. ही अशी 5 तत्व जी आहे ही यमाची आहे, ही पालन केली पाहिजे. त्याच्यानंतर नियम म्हणजे की स्वतःसाठी आहे. स्वतः काय पाळायचं? शौच म्हणजे शुद्धी, शारीरिक शुद्धी. त्यानंतर अंतरशुद्धी. शारीरिक शुद्धीमध्ये आपण आंघोळ करतो, ते मालिश करतो. अंतरशुद्धीमध्ये तुमचं प्राणायाम आहे. त्यानंतर ध्यान धारणा आहे, आणखी वाचन आहे, त्या शौचमध्ये येतात. संतोष, आता संतोष म्हणजे हे वेळी अनंत तसेची राहावे, मनी असू द्यावे, समाधान राहावे. हे कुटुंबाने सांगितलं तेवढ्या पुरतं आहे, तेवढं नाही आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आपल्याकडे आहे, जे कष्टाने आपण मिळवलं ते आपण घेतलं पाहिजे. तो आपला आणि संतोष जर असेल तरच माणूस ठीक राहू शकतो. तप, तिसरं जे तत्व आहे ते तप आहे. तप म्हणजे आपल्या ध्येयासाठी आपण जे काम करतो, जे कष्ट करतो त्याला तप म्हणते. नाही तर राजीव गांधींनी काहीची तपाची व्याख्या सांगितली होती का, शरीराला तापवणे, ते तप नाही आहे. आपल्या ध्येयासाठी आपण जे काम करतो ते तप. स्वाध्याय म्हणजे रोज आपण जे रिपिटेशन करतो. मुलं अभ्यास करतात, आपण अभ्यास करतो, कुठल्याही गोष्टीचा असतो. रोज गीता वाचन करतो, रामायण वाचतो, आपण महाभारत वाचतो. हे जे करतो त्याला म्हणतात स्वाध्याय. आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वरावरती श्रद्धा, ज्याला म्हटलं ईश्वर प्रणिधान. या सगळ्या गोष्टीचं नियम केल्यानंतर, यमनियमाचं पालन केल्यानंतरच आसन दुसरा भाग जो आहे त्याच्याकडे जायला पाहिजे. या आसनचा वेळ आपण घ्यायच्या अगोदर मला संवाद असं नाही आहे. त्याच्याकरता योगामध्ये गणेश क्रिया सांगितली. गणेश क्रिया म्हणजे काय आहे की जर भूक नसेल बरोबर तो तर आपली जे मधातलं बोट आहे या बोटाला कुठलंही तेल जे आहे आपलं नारळाचं तेल असेल त्या ठिकाणी दुधाच्या ठिकाणी बाहेरून ते करायचं, आतमध्ये सुद्धा थोडंसं लावायचं. आणि त्यानंतर अश्विनी मुद्रा करायची. अश्विनी मुद्रा म्हणजे काय, घोड्याला बघितलं असेल, घोडा जेव्हा नीट टाकतो त्यावेळेस त्याची दुधं जी आहे अशी अशी सावरली जाते. त्या प्रकारची क्रिया त्याला अश्विनी मुद्रा म्हणतात. म्हणून ते जाऊन झाल्यानंतर आपल्या मुलाच्या तिथं अश्विनी मुद्रा करायची. मुलाची अशी खालीवर हे करायची. या सगळ्या क्रिया केल्यानंतर अश्विनी मुद्रा आणि मूळ शोधन, त्यानंतर शोधाला ग्रस्त होते. हे आपण रोज नाही केलं तरी काही दिवसांनी जर व्यवस्था ठेवली तर येणारे विकार जे आहेत, मूळव्याध वगैरे जे विकार आहे हे विकार कमी व्हायला नक्कीच अश्विनी मुद्रेचं असं आहे, महिलांना पर्टिक्युलरली
जेव्हा काम करता करता थकले जातात तेव्हा बसल्यानंतर अश्विनी मुद्रा तेव्हाही केली जाते. अश्विनी मुद्रेसाठी अशी वेळ सांगितली नाही की सकाळची केली पाहिजे, दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर त्या 5-7 सेकंदाची वेळ असते. अश्विनी मुद्रा तेव्हाही करायची. आणि अश्विनी मुद्रेत तुम्ही काय की मूळ व्याज त्या ठिकाणचे ज्या मसल्स आहेत बुधाच्या ठिकाणच्या त्या अगदी नाजूक असतात. अश्विनी मुद्राने त्या ठिकाणच्या मसल ज्या आहेत ह्या चांगल्या स्ट्रॉंग होतात आणि शक्यता असेल तर मूळव्याध होणार नाही आणि असेल तर खूप कमी होईल. तेच मात्र त्यानंतर चौथी जी योगिक क्रिया सांगितली ती जलधोती. जलधोती म्हणजे शरीराची आतली शुद्धता. पाणी प्यायचं म्हणजे त्यासाठी 7-8 ग्लास सांगितलं आहे. मला जर करायचं असेल तर 7-8 ग्लास गरम पाणी ना थोडंसं कोमट पाणी आणि थोडंसं मीठ टाकून ते प्यायचं आणि ते कोमट करायचं लगेच. ते कशा करता आपण जे शरीर म्हटलेलं आहे आपलं शरीर जे आहे हे सप्तसागर जे सप्तसागराचा वेढा कसा घातला म्हणतात असे 7 सागर आपल्या शरीरामध्ये. 7 सागर आणि तीन जे आहेत ते दोष आहेत, विकार आहेत आपले. 3 दोष कोणते? कफ, पित्त आणि वायू. आणि सप्तसागर कोणते आहेत ते? रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सगळ्यांचं शुद्धीकरण होते. आणि हे पहिल्यांदा करायचं असेल तर 21 दिवस करायचं असते. म्हणजे ते सप्तसागर जे म्हटलेले आहेत रक्त, मांस त्याचं शुद्धीकरणासाठी कमीत कमी 3 दिवस जातात. आणि त्या जे 3 विकार आहेत त्या 3 विकाराला 7 दिवस लागतात. असं पहिल्यांदा 21 दिवस रोज सकाळी करायचं. त्यानंतर जे आहे महिन्यातून 3 दिवस 1 दिवस तरी चालेल. पण पूर्ण शुद्धता जी आहे याप्रमाणे जलधोती करावी. त्यानंतरचं जे आहे ते जलनेती. वयोमानाप्रमाणे हे होते, परंतु तुमचं शरीर जरी तरुण नाही राहिलं तर मन मात्र नक्की तरुण राहतं. पहिली जी आहे आपली मान जी आहे मागच्या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला थोडे उघडे ठेवायचे. फक्त मागे बघायचं, जास्तीत जास्त मागे बघायचं. मागच्या बाजूला दृष्टी मागच्या बाजूला जायचं करायचं. मान मागे, डावा उजवा, डोळे उघडून मागे बघायचे. अशा प्रकारे 8 ते 10 वेळा करायचं. त्यानंतर डोळे बंद करून मान जी अशी गोल गोल फिरायची. एक वेळ उजवीकडून एक वेळ डावीकडून असं प्रत्येकी 7-7 वेळा करायचं. सीट बिना उठाए आज एक सीट नाही उठा आणि अर्धवट घ्यायचा तो पूर्ण नाही घ्यायचा आहे. मी पहिला सांगतो श्वास सोडायचा अर्धवट आणि श्वास घ्यायचा तो सुद्धा अर्धवट. याला म्हणतात कपालभाती. आपण रामदेवाच्या याच्यात बघितलं असेल पोटात करतात ती पोटात नाही करायची. हा फक्त छातीचा भाग जो आहे वक्षाचा तोच फक्त करायचा. मुद्रामध्ये मी बसून असं करू. डोळे बंद असते चांगले असतात. श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. पूर्ण श्वास घ्यायचा नाही, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. जेवढं होत असेल तेवढंच करा, थांबून जा. हे प्रॅक्टिस केल्यानंतर
108 वेळा करायचे. 108 ते वेळ लागला. दुसरं याच्यामध्ये कपालभातीमध्ये एकेका नाकाची असते. एकेका नाकाची म्हणजे आपला जो हात आहे, एक अंगठा आणि अनामिका या दोन बोटाचा प्रयोग करायचा. उजवं बंद करायचा आणि त्याने सुरू तब जास्त नाही करायची, 54 पर्यंत करायची. त्याप्रमाणे डावा बंद करू, उजवी तब लक्षात आलंय. कपडे नव्हते त्याच्या अंगावर, त्या बर्फामध्ये तो होता. या उज्जयीची शरीरात गरमी होती. उज्जयीचे तसे 3 प्रकार. आपण जे आता केली ती साधी उज्जयी. दुसरी उज्जयी, साधी उज्जयीमध्ये नाभीपासून मस्तकापर्यंत हा प्रवाह जातो. दुसरी उज्जयी म्हणजे मध्य उज्जयी. हात बाजूला ठेवायचे. या ठिकाणी जे आहे आपला छातीचा मध्यभाग जो आहे तो मध्यपासून कंठापर्यंत ही उज्जयी होती. यानंतर तिसरा प्रकार जो आहे, दोन्ही हात बांधून घ्यायचे. 3च्या नंतर ध्यान करायचं. ध्यान आपल्या छातीच्या मध्यभागी एक ज्योत पेटते आहे. ती ज्योत जी आहे परमेश्वराचं प्रकाश एक स्वरूप आहे, ती आपण त्या ठिकाणी पाहतो. ती ध्यान 2 मिनिटासाठी आणि त्यानंतर पुन्हा 2 वेळा ओंकार. ओंकार ओंकारामध्ये 3 शब्द आहेत, अ, उ आणि म. त्यातला अ आणि अ, उ जो आहे हा फक्त 5 सेकंद करायचा असतो. मकार जो आहे जास्तीत जास्त लांबायचा असतो. हा मकार जो आहे नासिकातून जातो आपल्या आणि भ्रूमध्ये कधी आहे. आपण मकाराच्याकडे लक्ष ठेवलं तर हा याचा व्यायाम होतो. म्हणून याचा जो ओंकाराचा जो हे आहे प्रभाव आहे, तारुण्याला जास्तीत जास्त हे प्रकार. प्रदीपला माहीत असेल, बालकरनगरचं जे केंद्र आहे योगाचं, त्याची जी प्रमुख आहे उषा मॅडम म्हणून, तिचं वय आहे आज शेवटी नाही. तू 15 वर्ष बघितलं असेल, ती त्यावेळी जशी आहे तशीच आहे आताही. अगदी 50ची वाटेल, शेवटी नाही निर्ती आहे. इतकं या ओंकाराचा प्रभाव आहे. या सगळ्या चेहऱ्यामध्ये मकार जो आहे तो फक्त लांबवायचा. अ आणि ओ जो आहे ते फक्त 5 सेकंदासाठी घ्यायचं. मकार जास्तीत जास्त लांबायचा. श्वास घ्यायचा. मकारामध्ये नासिकाचे वर आणि याच्यामध्ये लक्ष द्यायचं. बरोबर, सात बरोबर. छातीच्या मध्यावरती अंकुष्टा प्रकारची एक ज्योत पेटते आहे. त्याकडे लक्ष
जिभेच्या मध्यभागी. आता ओंकार बंद करायचं. शीतकारी ही दाताची क्रिया आहे, शीतली ही जिभेची क्रिया आहे आणि वायुसा ही ओठाचा क्रिया आहे. शीतकारी म्हणजे दातावर दात ठेवायचे, श्वास घ्यायचा आणि तो हळूहळू नाकातून सोडायचा, ही शीतकारी झाली. शीतलीमध्ये जीभ जी आहे ती जशी कावड्याची चोच असते त्या प्रकारची समोर घेऊन त्याला फोड करायची आणि तिने श्वास घ्यायचा आणि नाकातून हळूहळू सोडायचा. आणि वायुसारमध्ये ओठाची क्रिया आहे, ओठाचा चंबू करायचा, त्याने श्वास घ्यायचा. अशा प्रकारची या 3 क्रिया आहे. या तिन्ही क्रियामध्ये आपल्या शरीराचं जे आहे एक थंडावा निर्माण होतो. आपण बघितलं असेल, आपण बाहेरून आल्यानंतर उन्हातून आलं तर बसल्यानंतर असं प्रकारचं करतो ना, तर ह्या क्रिया आहेत शीतकारी, शीतली आणि वायुसा. तर पहिल्यांदा आपण शीतकारी करू. दाताचा क्रिया, दातावर दात ठेवायचे, श्वास घ्यायचा आणि तो हळूहळू सोडायचा. एकदम श्वास पावला, श्वास घ्या, हळूहळू सोडायचं. यानंतरची क्रिया शीतली. शीतली म्हणजे जीभ बाहेर काढून फोड करायची. जर फोड होत नसेल तर जीभ आतमध्ये टाळूला लावायची. यानंतरची क्रिया आहे ती वायुसार. ओठाचा चंबू करायचा आणि ती हवा जी आहे, गार हवा पोटात घ्यायची आणि नाकातून सोडायची. वायुसार. असं आवळा गिळल्यासारखा. आवळा कसं गिळतो आपण, तशी हवा आतमध्ये गिळायची पोटात. श्वास सोडताना मात्र पोट असं आतमध्ये जाईल हे बघायचं. श्वास सोडताना पोट एकदम आतमध्ये गेलं पाहिजे, मागच्या बाजूला भिडेल असं. लक्षात असेल, आत घ्यायचा, बाहेर सोडायचा, आत घ्यायचा, बाहेर सोडायचा. पण श्वासाला बंद करून ठेवायचा, बाहेर सोडायचा. एक वेळ सॉरी, या क्रियेमध्ये आसन बदली. पद्मासन लावतो. पद्मासन लावतो. हात दोन्ही गुडघ्यावरती. श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि त्या सोडण्याच्या क्रियेमध्ये पोटाला हातके मारायचे. हात घ्यायचा, बाहेर घ्यायचा, हात घ्यायचा, बाहेर. ते 40 हप्ते कमीत कमी आले पाहिजे. प्रॅक्टिस केली 41-42 हप्ते.
असे रोजचे 100 हप्ते मारेल. जो रोज 100 हप्ते मारेल त्याचं आयुष्य 100 वर्षाचं होईल असं पतंजली सांगितलं. सांस नहीं लेने का, सांस बाहर छोड़ के और ये ऐसा देखने ही झाली अग्निसार. अग्निसारमध्ये काय होते, आपल्या ज्या ग्रंथी आहेत अग्निग्रंथी या नाभीच्या बाजूला असतात. या ग्रंथी सक्रिय होतात आणि शरीरातलं जे आपण खातो त्याचं पचन नीट व्हायला हा याचा सर्पासन. हे हो गया भूंगरासन. एक पाद आकर्षण, किया था ऐसे 10 आसन रोज कम से कम गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ऐसा संभाषण में आने के बाद एक हाथ से धीरे धीरे एक पर फिर दूसरे हाथ से दूसरा पर, फिर ऐसा करेंगे ना तो ये 2 से 5 मिनट में ही कैसा भी कवर कर दो. इसके लिए हमको रात को 1-1 बजे चलता था लेकिन इससे 100% सर्दी आई जाती. उनका मैकेनिक पांडे है ना स्कूटर बनाता थोड़ा लाओ माने आप ऐसे खड़े खड़े तालासन कर सकते हो. 2 मिनट तालासन का नॉर्मल है तरीका जो घर में आप करते हो ना ऐसा है, लेकिन हमने उसमें देखा इससे ज्यादा फायदा ऐसे में ये तालासन करने का ऊपर कमर पर रखने का, फिर छत की ओर देखने का, बाएं देखने का, बस फिर हाथ ऐसा करो, फिर से एक बार ऊपर. कितना मिनट लगा? 2 मिनट भी लगे. ये सभी ऑफिस वाले अगर कभी भी सुबह या शाम को जब भी टाइम मिले जब भी कुछ आंकड़ा आती है 2 मिनट. अगर आपको हमारी जानकारियाँ पसंद है तो हमारा YouTube चैनल KMJ राय एजुकेशनल ट्रस्ट लाइक, सब्सक्राइब और शेयर जरूर करें.